एलईडी चौकात गुरुवारी एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला। एका भरधाव एसटी बसने दुधाच्या टेम्पोला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुनील जाधव या ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या एलईडी चौक परिसरातील रस्त्याच्या कडेला तिघे जण उभे होते। त्याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बसने शेजारून जाणाऱ्या दुधाच्या टेम्पोला अत्यंत जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती, तो दुधाचा टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या त्या तिघांच्या अंगावरच जाऊन पलटी झाला। या अपघातात तिघेही गंभीररित्या जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान सुनील जाधव या ज्येष्ठ नागरिकाची प्राणज्योत मालवली आहे। अन्य दोन जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या एसटी बस चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता BNS या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अपघाताचा पुढील तपास पोलीस करतायत।